नेहा अभी फूड्स कॉर्नर आम्ही चालू केलेलं आहे. तिकडे चायनीज भेळ, मंचुरियन आणि म्हणजे मंचुरियन भजी, अ, परत पंजाबी भेळ. पण हे चायनीज भेळ लहान मुलं भरपूर खातात, मग त्याच्यासाठी आम्ही त्याचं चटणी बिटणी थोडं हे केलेलं आहे, अजिनोमोटो न टाकता असे ट्राय केलेलं आहे की ते शरीरासाठी हानिकारक नसेल, चांगलं असेल. तर तिकडे असे एक रोज असे छोटे छोटी मुलं येतात, एक असे वेगवेगळ्या स्टोरीज असतात, तर त्या मी तुमच्यासमोर घेऊन येईल. मला खूप मज्जा येते की त्यांचे ते एक लहानपणाचे जे स्टोरीज आहेत, काय काय येऊन व्यवहार करतात, उधारी घेतात किंवा अशाच काहीतरी गमती जमती मस्ती करतात, एक रिलेशन होतं. तर ते मी तुमच्यासमोर घेऊन येते आणि रोज एक छोटी 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 स्टोरीज सांगत जाईन मी तुम्हाला. तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट्समध्ये प्लीज मला सांगा. आणि हे एवढं काही सिरियसली घेऊ नका की लहान मुलं चायनीज भेळ खातात, ते शरीरासाठी चांगलं नाही आहे, हे नाही आहे. फूड आहे ते, बाहेरच्या फूडपेक्षा आम्ही होममेड बनवतो. चटणी, त्यानंतर भजी, चांगल्या प्रकारचं तेल वापरतो. तर असा आम्ही छोटासा उद्योग चालू केलेला आहे, व्यवसाय म्हणायचा झाला तर. तर मी तुमच्यासमोर रोज एक छोटी छोटी स्टोरी घेऊन येईन, त्या ऐका आणि कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की कशा वाटल्या. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.